हे धैर्य जर नसतं तर शिवसैनिकांनी बाबरी मशीद तोडली नसती. हे धैर्य आमच्यापाशी होतं म्हणून आमच्या शिवसेनेच्या वाघाने अयोध्येत जाऊन त्यावेळेला बाबरीचे घुमट पाडले आणि भारतीय जनता पक्षाकडे धैर्य नव्हतं म्हणून बाबरी कोसळतात त्यांचं धैर्य कोसळलं आणि ते म्हणाले हे आमचं काम नाही. आणि त्याच वेळेला वीज कडाडावी तशी बाळासाहेब ठाकरे कडाडले. होय, हे काम जर माझ्या शिवसैनिकांनी केलं असेल तर मला त्या शिवसैनिकांचा अभिमान आहे. हे रामाचं धैर्य, हे बाळासाहेब ठाकरेंचं धैर्य. बाळासाहेब ठाकरेंच्या त्या एका वाक्याविषयी हिंदूंच्या मनातली मरगळ निराशा झटकली गेली. हे धैर्य बाळासाहेबांकडे जे आलं ते प्रभू श्रीरामाकडून आलं. या महाराष्ट्रामध्ये सुद्धा श्रीरामाचं वास्तव्य होतं आणि हे सगळं शौर्य आमच्याकडे श्रीरामाकडून आलं. धैर्य आणि आत्मविश्वास ज्याच्यापाशी आहे किंवा जगात कधीच हार जाणार नाही आणि दिल्लीतील रावणशाही समोर झुकणार नाही. रामकथेचा कुठला संदेश असेल तर तो हाच आहे. डरो मत, झुको मत आणि सत्याच्या मार्गाने चला. हा रामकथेचा खरा संदेश आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो आपण इथे एका शिबिरासाठी जमलेलो आहोत. आपण इथून काहीतरी घेऊन जाणार आहोत. आपण इथून काय घेऊन जाणार आहोत तर लढण्याची प्रेरणा हे आपण इथून घेऊन जाणार आहोत. दशरथ माझी हे नाव आपण ऐकलं असेल. दशरथ माझी ज्याला माउंटन मॅन, पर्वत पुरुष म्हणून ओळखला जातो. 22 वर्ष त्यांनी एक पहाड कापण्याचा प्रयत्न केला. एक पर्वत तो कापत होता. 22 वर्ष त्याला एक रस्ता बनवायचा होता. 22 वर्ष त्यांनी तो पहाड कापला. त्याने जेव्हा पहिला हातोडा त्या पर्वतावर मारला तेव्हा लोकांनी त्याची चेष्टा केली. हा दशरथ मागीला का वेळ लागलाय का? पण तो धैर्यानं हिमतीनं 22 वर्ष तो पहाड तोडत राहिला, कापत राहिला. तेव्हा त्या पहाडालाही त्याला रस्ता करून द्यावा लागला. त्याच्या समोर नम्रपणे उभा राहिला आणि सांगितलं त्या पर्वताने तू धैर्यवान आहे, तू मनुष्य हिंमतवाला आहेस. जर तुला जो रस्ता बनवायचा आहे, तुला जो मार्ग बनवायचा आहे, तू इथून मार्ग बनव. याला म्हणतात धैर्य आणि शौर्य. काही दिवसापूर्वी माननीय उद्धवजींबरोबर कल्याण लोकसभा मतदारसंघात गेलो. प्रचंड स्वागत झालं. या स्वागताची तुलना मी करतो प्रभू श्रीराम जेव्हा वनवासानंतर अयोध्येत गेला होता त्यांचं जे अयोध्येत स्वागत झालं होतं त्या प्रकारचं अयोध्येचं त्या प्रकारचं स्वागत मी कल्याण लोकसभा मतदारसंघात उद्धवजींचं पाहिलं.